UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुंबई सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवा सेनेची मोठी आघाडी। राखीव गटामधील युवा सेनेचे 5ही उमेदवार विजयी, तर खुल्या प्रवर्गातही युवा सेनेच्या उमेदवारांची विजयाकडे वाटचाल। सिनेट निवडणुकीमध्ये मतमोजणीला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार। बोगस पोलिंग एजंट बाबत विद्यापीठ आणि संबंधित उमेदवाराला नोटीस जारी। अल्पेश भोईर यांची मतं बाद करण्याची अभाविपची होती मागणी। मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर धनश्री सहस्त्रबुद्धे नावाच्या महिलेकडून तोडफोड। फडणवीसांच्या नावाची पाटी काढून फेकली। फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या धनश्री सहस्त्रबुद्धे या महिलेच्या घरी पोलीस, मात्र दरवाजा उघडण्यास नकार। महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याची पोलिसांची माहिती। एखादी आपली बहीण चिडली असल्यास तिची व्यथा समजून घेणार। तोडफोड प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, तर महिलेला कुणीतरी मुद्दाम पाठवल्याचा संशय व्यक्त। लाडक्या बहिणीचा राग अनावर। फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेरील तोडफोडीनंतर विजय वडेट्टीवारांचा टोला। मंत्रालयामध्ये महिलेचा प्रवेश कोणी सोप्पा करून दिला होता का? महिलेला 2-2 बॅगा घेऊन कशी एंट्री दिली? भाजप नेते अनिल बोंडेंकडून प्रश्न उपस्थित। मंत्रालयाच्या सचिव गेटवर बंदोबस्तामधील पोलिसांचं निलंबन होणार। एक अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी बंदोबस्ताला तैनात असल्याची माहिती। अप्पर पोलीस आयुक्त विनीता साहूंकडून चौकशी सुरू। गृहमंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा ही चिंतेची बाब। गृहमंत्री सुरक्षित नसतील तर राज्यातील महिलांच्या सुरक्षेची कल्पना न केलेली बरी। ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांचं ट्विट। सोमवारपर्यंत अक्षयचा मृतदेह दफन करा, जागा उपलब्ध करून द्या। कोर्टाचे राज्य सरकारला आदेश। अक्षयचा मृतदेह दफन करायला बदलापूर, अंबरनाथ आणि कळव्यामध्ये विरोध। आरोपी अक्षयच्या मृतदेहाच्या दफनविधीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची सरकारची जबाबदारी। प्रशासन योग्य ती कारवाई करेल, फडणवीसांची माहिती। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं 2,66,000 बहिणींना पत्र। बहिणींच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याची पत्रामधून ग्वाही, तर राज्याच्या विकासासाठी सोबत राहण्याचं बहिणींना आवाहन। एसटी मधून आरक्षणासाठी आदिवासी गौंड गोवारी समाज आक्रमक। नागपुरातील आंदोलनस्थळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धरपकड। यशवंत स्टेडियम परिसरात 7 दिवसांपासून उपोषण, बंदोबस्तामध्ये वाढ। विधानसभा निवडणूक एका टप्प्यामध्ये घ्या। निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाखाच्या वर वाढवा। अजित पवार गटासह शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता। अमित शहांचे नागपूर बैठकीत सूचक संकेत। शहांकडून विदर्भाचा आढावा। महायुतीचं जवळपास 225 जागांवर एकमत। 5 तारखेच्या आधी जागा वाटप पूर्ण होणार, सूत्रांची माहिती। तर शिंदे, फडणवीस, अजितदादांच्या उपस्थितीमध्ये आज किंवा उद्या पुन्हा बैठक होण्याची शक्यता। अमित शहांच्या टार्गेटवर आता मुंबई। 1 किंवा 2 ऑक्टोबरला शहा मुंबईच्या दौऱ्यावर। डेंजर झोनमधील मतदारसंघाचा विभागनिहाय आढावा घेणार। भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये आजपासून दुसरा कसोटी सामना। दुसऱ्या सत्राच्या दरम्यान पावसाचा व्यत्यय। बांगलादेशच्या 107 धावांवर 3 विकेट्स। आकाशदीपचा भेदक मारा। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।